नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर जो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्याच्यावर किंवा जो ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल. आज आपण धनु राशीचं रीडिंग करणार आहोत. चला तर पाहूया रीडिंग काय म्हणत आहे. या रीडिंगमध्ये द फूल, टेम्परन्स, किंग ऑफ वँड्स, 3 ऑफ पेंटॅकल्स, 4 ऑफ वँड्स, 10 ऑफ कप्स, द मून आणि 6 ऑफ पेंटॅकल्सची कार्ड आलेली आहेत. या रीडिंगमध्ये तशी सगळीच कार्ड्स चांगली आहेत. फक्त द मूनचं कार्ड सांगतं आहे की पूर्वी जे काही तुम्ही कामात उत्साही होतात, उत्साह दाखवायचा तो थोडासा आता कमी झाला आहे. तुमचं मन भावूक झालं आहे किंवा अस्थिर आहे. पण बाकी ह्यातली सगळी कार्ड्स चांगली आहेत. तुम्ही तुमचं स्वातंत्र्य उपभोगत आहात. प्रत्येक दिवस मजेत घालवत आहात. प्रत्येक क्षण साजरे करत आहात. तुमच्यावर ईश्वरी कृपा आहे. तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर किंवा प्रिय व्यक्तींबरोबर वेळ व्यतीत करीत आहात. आनंदी आहात. तुम्ही जर भरपूर पाणी प्यालात किंवा पौर्णिमेला चंद्रप्रकाशात थोडा वेळ बसलात तर तुमचं मन स्थिर होईल आणि आपोआपच तुम्ही मनानेही खंबीर व्हाल आणि तुमची तब्येत उत्तम राहील. जर काही समस्या असेल तर किंवा असंही असेल एखाद्याच्या बाबतीत की उगाच तुम्हाला रडू वगैरे येत असेल, काही स्त्रिया हळव्या असतात, त्यांच्या बाबतीत हे असं होत असेल तर ह्या उपायामुळे तुमचं मन स्थिर होईल. तुम्हाला सगळ्यांबरोबर काम करायला आवडतं. तुम्ही अनेक माणसांमध्ये मिळून मिसळून राहणारी व्यक्ती आहात. शिवाय तुमच्याकडे सगळ्यांना घेऊन काम करून घेण्याची क्षमता आहे. तुम्ही मॅनेजर किंवा उच्च पदावर काम करणारी व्यक्ती असू शकता. गृहिणी जरी असाल तरी तुम्ही एकटं राहणं पसंत करत नाही. अनेक लोकांबरोबर मिळून जे काही काम करायचं त्यात तुम्हाला यश मिळेल आणि आपण असंही म्हणू शकतो की अनेकांमध्ये राहून तुमची तब्येत उत्तम राहील. मन मोकळं होईल. मार्गदर्शनासाठी आपण 3 कार्ड्स काढली आहेत. पहिलं कार्ड आहे ॲडव्हेंचर, दुसरं स्लोईंग डाऊन आणि तिसरं ट्रॅव्हलिंगचं.
तुम्ही आनंदी आहात आणि साहसीसुद्धा आहात, तेव्हा असेच आनंदी राहा, साहसी राहा. पण ज्यावेळी तुमचं मन अस्थिर होईल, तेव्हा थोड्याशा धीम्या गतीने पावलं टाका. विचारपूर्वक वागा, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण थांबू नका. तुम्हाला कामाच्या निमित्ताने काही ना काही प्रवास होतील किंवा कोणत्याही कारणाने सध्या तुमचे प्रवास होत असतील. उतार चढाव हे सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. त्याप्रमाणे मन कधी ना कधी आपलं अस्थिर होत असतं. पण एकंदरीतच हे रीडिंग चांगली ऊर्जा दाखवत आहे.